वाव, ही साडी ना खूप छान आहे. उद्या ना ऑर्डर करते हिला. हा, हे नको, हे आहे कलर माझ्याकडे. बाई भावड्या तू, अरे खाली कुठं बसतोय? वरती बस. अरे वरती बस. अरे वरती बस भावड्या, बस वरती. असं काय करतोय? काय करणार, काय झालं? परिस्थिती बिकट आहे. काय झालं, काम नाही, धंदा नाही, आणि माडरान आहे म्हणा, पण त्याच्यातही काही पिकत नाही. जाऊ दे, कशाला टेन्शन घेतोय? मी खंबीर आहे ना तुझे ताई. तुला जे पाहिजे ते ना बिनधास्त घेऊन जायचं. कोणाच आहे? आपलंच आहे. काय पण दाजी दाजी माझ्या शब्दाच्या पुढे आहे का? आहे का? नाही. काय कमी आहे? देवाने एवढं मोठं भरपूर दिलेलं आहे, शेती दिलेली आहे, गाडी बंगला सर्व दिलेलं आहे. कशाची कमी आहे? तू येत जा, बिनधास्त घेऊन जात जा. हे एक लय चांगलं झालं बघा. पण ती तुझी सासू ती खडूस आहे असं तू म्हटली होती. तुला नको सासूरवास व्हायला म्हणून म्हटलं. भावड्या, माझं जाऊ दे. सासू आहे म्हणल्यानंतर थोडाफार जाच करणारच. तू त्याचं टेन्शन घेऊ नको. तुला जेवढं सांगते ना तेवढं कर. काय जेवला का तू? थोडं येताना नाश्ता केला होता, बघा आपलं वडापाव खाल्ला. बरं, मी काय म्हणते आता, तुला काय काय नाही, काय काय पाहिजे? थांब, मी तिकडे पिशवी देते भरून सामान तुला. थांब थांब, हिथंच राहू दे. ती झोपली असेल, मी घेऊन येते. तेच्या आधी निघून जातो. थांब. माझी एकुलती एक बहीण आहे, पण खूप चांगली आहे. लय चांगलं झालं तिचं. तिकडे पिशवी पटकन धर ना, पकड. झोपली माझी सासू. हो, चांगला बासमती तुकडा आहे. एवढा वाटी वाटी करायचा, काय शिजवून खायचा. ही डाळ आहे, तुरीची आहे, हरभऱ्याची आहे. ओके, तेल आहे चांगलं, सोयाबीनचं तेल आहे. ह्यानं घसा बिस्सा खराब होत नाही. आणि थोडं थोडं वापरते. आणि ओके, मसूर आहे, ही चांगली भिजवून करायची. हा बाई, मी भावाला सगळंच द्यायला लागले ना. एकदा आला, दोनदा आला, केलं मी सण. बोललं नाही तरी सारखं सारखं येऊन असं त्रास देत जाईन. आमच्या इथं काही युक्त ठेवले काही सगळं कोणाचं द्यायला. तसंच येऊ दे दाद्याला, सांगतेस त्याला. बरं भावड्या, भात झालं ना आता. एक 15 दिवस झाला. ऐक, तू काय कर, माझी सासू येईल, तू जा पटकन उठ. ऐक, थांब थांब. हो, चहा केला नाही. माझ्याकडे 20 रुपये येतात. आता मी फोन पे मारलं असतं, पण तुझ्याकडे मोबाईल नाही. चहा पे बरं का. दमन जा. काळजी घे. हा, जा लवकर. कमराची परवाट लागली. तर नाशिक मारले, 12 टाके मारले. पण लय थोडं बरं झालं. 4 आराम झालं का? कर आराम. काय झालं? काय झालं? अगले कंबर दुखत आहे. नाही तेच म्हणलं, तू काम करून करून मर. आणि तुझी बायको सगळं घर धुवून देते माहेरच्यांना. हा का म्हणजे? आणि तिचा भाव येतो 3 वेळा झाले, घरातलं सामान देते. मी म्हणलं जाऊ दे बाबा, एकदा दोनदा आपण पण समजून घेतो की घरची परिस्थिती नाही. मग सारखं सारखं काय लाड लावलाय? म्हणजे तू कष्ट करून मारायचं आणि ती बाहेरचं घर भरणार का सगळं? तिला कळत नाही का? कशा मग तू बोलायचं ना तेव्हाच तिला. मी काय बोलू? मी बोलले तर म्हणून की लगेच खुपायला लागल्या यांच्या डोळ्यामध्ये. तू बोल, तुझी बायको आहे तर सण किती करावं? तिच्या भावाला काय होतं कष्ट करायला? चांगला धड धाकट आहे ना. त्याला बी लागली असं नाही ते खायची सवय. मग दाजी कोण न्यायचं आणि तिकडे जाऊन खायचं. हे बघ, मी 3दा बघितलंय तिला सामान देताना. त्याला आणि याच्या आधी किती दिला असेल काय माहिती. मी तरी म्हणतोय दर आठवड्याला एवढा कसं काय किराणा लागत आहे, एवढ्या कसं सगळं लागत आहे. मी म्हणते जाऊ दे, कशाला आपण तोंड घालायचं संसारामध्ये यांच्या, नको भांडणं लावायला. पण सण तरी किती करायचं माणसाने? तिला तू एकदा समजून सांग. इथं माणूस कष्ट करू करू मरायला लागलो म्हणा मी. पण बघ का तुझं कसं झालंय अवतार, कसं झालंय तुझं, तब्येत राहिली का काहीतरी? हाय का लक्ष माझ्याकडे तिचं काही? नुसतं आलं का भाऊ देऊन टाकते सगळं, आलं का भाऊ देऊन टाकते, असं करते होय ती. तुझी तरी पाहिजे का नाही थोडीफार काळजी? अगं तिला कष्ट नको म्हणून तिला वावरात तरी नेतोय का मी? नाही, याचाच लाड झालाय ना तू. तिचा लाड केलाय ना म्हणून ती डोक्यावर बसली. अश्विनी, ए बाबा, माझ्यासमोर नको बोलू तिला. काय परत म्हणून मीच तिचे तुझे कान भरले म्हणून मी जाते. आणि मग तिला काय बोलायचं ते बोल. अश्विनी, बोल, आले का? काय पाहिजे? पाणी वगैरे? बसा. कशाला पाणी कशाला काय? चांगलं पाणी पाजलं तुम्हाला. तुझ्यासारखी पाणी बायको पिलेच नाही तू. तेच म्हणलं ना, तुझ्यासारखी बायको भेटायला ना नशीब लागतं, नशीब.
जाऊ दे. जाऊ तुम्ही दे. एवढं प्रेमाने वागता तर मला कशाची कमी आहे सांगा ना. कशाची कमी आहे? कशाची कमी आहे तुला? कशाची कमी आहे? भावाचं घर भरती काय तू? भावाचं घर? हा कोण इथं म्हणलं भावाचं घर? कोण म्हणलं? इथं मरमर कष्ट करायचे मी वावरात किती राबतो. हा तुला त्या कष्टाची काय जाणबीण आहे का नाही? जाण आहे ना, मी कुठं बोलली मला जाण नाही, पण मी भावाचं घर कशाला भरू? आपलाही संसार आहे ना, असं काय बोलताय? आपला संसार आहे का म्हणून आली का ती पिशी भरून आला का ती पिशी भरून? कधी आलाय? केव्हा आलाय? माझा भाव 6 महिने झाला, आता भाव आला नाही माझा. अरे किती खोटं बोलशील, किती खोटं बोलशील. अहो तुम्हाला कोण म्हटलं? सांगा ना, माझ्या भावाला पुरवते म्हणून. कोण म्हणलं? घरात काय तू एकटीच असते काय? बाकीचे नसतेत घरात? आईने सांगितलंय मला. काय? आत्या? ओ आत्या, काय झालं रडायला? आमच्या नवरा बायको तुम्ही भांडणं लावून देता का? मी काय भांडण लावू? ओ काय काय म्हणते? काय जे आहे ते सांगितलं आईने. आईने थोडे भांडणं लावलेत. काय सांगितलं? वा वा, अशी सासू मी पहिल्यांदाच बघितली या. नाही 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 नाही, अशी सून मी पहिल्यांदा बघितली. अगं तुला लाज वाटली पाहिजे. ओ! आपला नवरा आहे, आवाज बंद कर. लाज मीच काढायची नाही, आवाज खाली करायचा. आवाज खाली करायचा. म्हणजे तू नवऱ्याने कष्ट केलेलं घरातलं, तू भावाचं घर भरायला लागलीस आणि मला म्हणती काय आवाज हे करायला लागली म्हणून. हा काय दिलं भावाला? काय दिलं? काय दिलं? तू काल बासमती तांदूळ आणला होता, हा आणलं होतं ना, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, सगळं आणलं होतं. जाऊन बघ त्याच्यामध्ये आहे का? सगळं हिने भावाला दिलं. मी गपचिप सगळं बघितलं, एकदा दोनदा तीनदा बघितलं देताना. हा हिला लाज वाटत नाही का? मी काय दिलेलं नाही, कळलं का? दिलेलं नाही देऊन ते देऊन खोटं बोलते काय? म्हणजे आई खोटं बोलते? नाही खरं सरळ सरळ मला खोटत काढते ना ती. जाऊन बघ, चेक कर, म्हणजे तुला कळण रेशने किती आणलं तर किती राहिले. हो दिलंय. काय करचाल? हाय त्याची गरिबी. एकुलता एक भाव आहे, माझे आई वडील म्हातारे आहेत, त्यांना काय होत नाही. देवान आपल्याला काय कमी दिलंय? अगं पण एक कोणते एक भावी त्याचे हातपाय आहेत ना चांगले, करू दे ना कष्ट. हा आई तर खायची सवय लागली का त्याला निसता? त्याला कष्ट जमत नाही, त्याच्या माग बघा कष्ट आता. जमत नाही. मग माझं पोरग काम करते ते कष्ट त्याला जमते आणि त्याला खायचं बरं कळतंय, कष्टाचं कळत नाही का? लागली भावाचा पुळका सांगायला मला. भावा तुला नवऱ्याची किव येत नाही का? भावाची किव यायला लागली तुला. एक काम कर ना, तुझ्या भावाला आणि तुझ्या आई वडिलांना घे बोलून येतं. आई तर पोचतो मी त्यांना. पोसायची गरज नाही. माझे आई वडील म्हातारे आहेत, माझा एकुलता एक भाव आहे आणि मी आहे. मी काय करते, मीच त्यांच्याकडे जाते. तसं तर तुम्हाला काही माहित नाही, 20 एकर जमीन आहे, कळलं का? आणि आई वडील गेल्याच्या नंतर त्याच्या नावावर 10 एकर होईल, माझ्या नावावर 10 एकर होईल. तुमच्याकडे किती जमीन आहे? 4 एकर. अहो माझ्याकडे 20 एकर आमच्याकडे जमीन आहे, त्यातली 1 एकर विकली ना 80 लाख तिची किंमत आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना जा, मी जाते, 2 एकर जमीन विकते आणि बिनधास्त राहते. तुम्ही नंतर यायचं नाही आमच्या दारात, मी तुमच्या दारात येत नाही. अहो माळरानाची जमीन आहे, आम्ही आता त्याला काय करू शकत नाही, पण त्याला पण भरपूर भाव आहे, तुमच्या 4 एकराला पण जास्त. ठीक आहे, मी जाते, माझा निर्णय पक्का आहे. अगं तसं नाही. अरे चुकलं आमचं काय रागाच्या भरात बोलला असं नाही. आता त्यांची परिस्थिती तर काय लागल ते हाय का नाही आई? माझं काय म्हणणं होतं की असं चोरून कशाला द्यायचं ना? समोर द्यायचं. हा. माणसाच्या मनात काय पण येतं. काय पण येतं ना. सासूबाई, माझाही अधिकार आहे, माहेरी तेवढाच अधिकार आहे, सासरी तेवढाच अधिकार आहे. म्हणूनच मी तुम्हाला दोघांना न काय विचारता माझ्या भावाला देत होते. काय काय नाही त्याच्यात आता काय, ते आपलंच आहे सगळं. ते बी आपलाच आहे मेवना. हे पण ते एक होय. हा का? बरं जाऊ दे सुनबाई, चुकलं आमचं, चुकलं. आम्हाला नव्हतं माहिती. जाऊ दे, आपण घेऊ सांभाळून. हा काय लागत वाटलं तर काय पैसे विषय लागत असेल सांग मला, मी पाठी जाईन तिकडे, नाही तर मी जाऊन देऊन येईन. नाही नाही, काय गरज दवाखाना नाही. बिवखाना बघतो काही त्यांचा. गरज नाही. आता मीच जाते, 2 एकर विकते आणि महागारी येते 8-15 दिवसांनी. हा? का ग मला, आम्ही काय बोल नाही नाही, असू द्या, मी जाते. तसं म्हणजे मी येते महागारी. ठीक आहे. अरे कधी येईन ना. हे आई, अगं लक्ष तर आलं नाही, आपल्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे. अरे हा ना, माझ्या पण ते माझ्या डोक्यात नुसतं ते माळरानच होते, पण एवढी एकर हे माहित नव्हतं ना. रोडच्या कडेला आहे ती जमीन. हे अक्षय, तू एक काम कर, तू जा तिच्या बरोबर. रानातलं काही थोडंफार काम असेल ना राहिलेलं मी करून घेते, तू तिच्या सोबत जा, सोबत ये. हा बरोबर जातो मी. पैसा पाण्याचा व्यवहार केला नाही कळायचा. खरंच बाई, बरं झालं आमच्या ते लक्षातच नव्हतं. 10 एकर म्हणजे काय कमी झाली का? ते पण रोडच. मीच येडी, तिला भांडत बसले. आता कसं सगळं चांगलं होईल. गाडी कशी आहे नाही अजून?
एसटी आली ना पटकन जाती. काय त्या ना बघून कुठं तर गिरायक वगैरे हे केलं पाहिजे. यांचं ना लय झालं. एसटी कशी ये नाही पण. अगं ऐक ना. आले पाणी लावायला. ऐ, मला काय ऐकायचं नाही. मी काय माझी मी एसटीनं चालली. तुम्ही कशासाठी आला? काय गरज होती यायची? बरं मी काय म्हणतो, ऐक ना. आ अगं मी बी येतो तुझ्या संग. कशाला? आणि तू एवढा मोठा व्यवहार तुला काय कळणार? त्याच्यात तुझा भाऊ लय भोळा, पैसा पाण्याचे व्यवहार आहे म्हणलं ते अवघड जाईल ना. माझं शिक्षण झालंय, मला सर्व गोष्टी कळतात. तुम्हाला काय वाटलं मी आडा नाही का? अगं ऐक ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना प्लीज प्लीज मला येऊ दे ना तुझ्या संग. हा? मी चालली. माझा निर्णय पक्का आहे. मग पक्का म्हणजे काय तू तुम्ही परत कशाला? कशासाठी? मग तू परत येणार नाही होय? हा? नाही येणार. असं काय करते नाही येणार? अगं मला मग तुझ्याशिवाय करमत नाही माहिती ना. आणि तुला सांगतो एवढा मोठा व्यवहार आहे आणि तू मला लक्षातच नव्हतं. काय माझ्या म्हणजे तुम्ही एवढा मोठा व्यवहार आहे तुमच्या लक्षात नाही म्हणजे तुमचा आमच्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे. अगं तसं नाही. आता तुझं आहे ते माझंच आहे, माझं आहे ते तुझंच आहे ना. प्लीज प्लीज मला घेऊन चल. पाया पडतो. पाया बिया काय पडतो? चल ना. चल ना मग आपण जाऊ ना संग. उठा उठा. जाऊ ना संग आपण. हे बघ गाडी आणलेली मी म्हणतो. बस बस. अगं मी काय म्हणतो, इथं चव घालवायची काम करायला अगं लागले. तसं नाही. ही छोटी गाडी आहे ना, आपण काय करू मोठी घेऊ. ते व्यवहार झाल्यावर काय? पैसे आल्यावर मग चांगली मोठी घेऊ. अशी 7-8 जण बसन असे. आणि ती तुझीच होणार आहे ना गाडी. सगळं तुझंच आहे ना. मग ना मी काय म्हणते, तुमची 4 एकर आहे ना, त्यातली 1 एकर विकू आणि 2 गाड्या घेऊ. कशा आयडिया? तुमचं माझं काय करते आपलंच आहे सगळं. आता काढलं ना बघ ती विकून तुझा भाऊ बी रांकेल लावू. हा जर आपलं बी थोडस रांकेल लागन. हा ऐक ना चल ना मला तुम्ही घेऊन. जावा घरी. माझी मी चालली. एसटी येईल आता. कशाला एसटी गाडी आहे ना आपली. हे काय गाडी. बापरे. चल ना तू परत पाय पडू का नको चला बाबा. हा? चला. मग बायको असावी तर अशी. काय असा मला लाडी गुंडला नसती तर सोडून यायचं. चला. तू बस काय तू चालली का आता? हा? तुला शिकीन मी आपण मोठी घेतल्यावर. हा तुमची 1 एकर विकून घेऊ मोठी. घे बस तुझं माझं करते. बस चल तुझा भाऊ लय भोळा आहे, त्याला कळायचं नाही. हा भोळा आहे. मस्त हुशार आहे. माझा भाऊ भोळा आहे. तुम्ही हुशार आहे. काय झालं? डबड बंद पडलं का? अगं नाही थांब चालू होते. हा चालू होते. त्याच्यामुळे नवी घेऊ. नवी घेऊ. घ्या ना मग तुमची विकून.